जाधव सर तुम्हाला होस्ट केलंय. माझा आवाज येतोय का सर? हो येतोय येतोय. हा तुम्ही अजून कोणाला पॅनलिस्ट करायचं त्यांना पॅनलिस्ट करून घ्या. बर बर हा चालेल चालेल. केलंय मी. हो हो मला को होस्ट करून टाका. प्रमोट टू पॅनलिस्ट म्हणायचं ना? काय काय प्रमोट टू पॅनलिस्ट म्हणायचं ना? पॅनलिस्ट म्हणून आहेच मी. मला हा फक्त होस्ट करा. मेक होस्ट म्हणू ना पाटील सर? करा को होस्ट. हो होस्ट. हा हॅलो सर. जॉईन मीटिंग करू का? आवाज येतोय का सर? येतोय येतोय आवाज आवाज. येतोय? येतोय येतोय येतोय. ओके. स्क्रीन दिसते सर? हो हो स्क्रीन पण दिसते. आम्ही 2 मिनिटात पुन्हा करतो हा. हो हो.
जाधव सर. जाधव सर. सर बोला. हा सर कापडणी सर. हॅलो. हा जाधव सर सुरुवात करू. Start. हो हो करा सुरू. सरांनी दिली परवानगी आपल्याला. Okay, sir. Today, being the occasion of our founder, Karmavir Bhausaheb Hire Jayanti, on this occasion, Mahatma Gandhi Vidya Mandir, Lokneti Venkatrao Hire, Arts, Science and Commerce College, Panchoti, Nasik, who is being the recipient of Best College Award by Savitribai Phule Pune University, Pune, and re-accredited by A grade in NAC, has organized a lecture series under the guidance of Universal Foundation and IQAC Career Guidance Competitive Examination Cell and NetSet Examination Guidance Cell as Competitive Examination Online Lecture Series 2022-23. So on this occasion, I welcome all of you, and now I hand over the session to the Dr. R.S. Jadhav sir. थँक्यू सर. स्पर्धा परीक्षावरील या ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक, IQAC स्पर्धा परीक्षा केंद्र आणि युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर KH कापडणी सर, उपप्राचार्य डॉक्टर रकिबे सर, करिअर कट्टा नाशिक जिल्ह्याचे समन्वयक डॉक्टर राकेश पाटील सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आणि युनिव्हर्सल फाउंडेशनचे डायरेक्टर प्रोफेसर राम खैरनार सर, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक बंधू भगिनी. आज कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त सदर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. महाविद्यालयातील गरीब, आदिवासी, बहुजन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे यावेत म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर BA जगदाळे सर यांच्या प्रेरणेतून आपण ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी स्वयंपूर्तीने शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचं काम केलं होतं. शिक्षणाचे संस्कार मिळण्यातून सामाजिक शैक्षणिक विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना झाला म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विकास आणि फायदा होईल याबाबत त्यांना प्रचंड विश्वास होता. आज त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. त्यातूनच ग्रामीण व शहरी भागातून आदिवासी, गरीब, शेतकरी, बहुजन वर्ग शिक्षण घेऊन जगाला गवसणी घालत आहे. हेच त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम महाविद्यालय माननीय प्राचार्य जगदाळे सर यांच्या नेतृत्वात अशा विविध कार्यक्रमातून करीत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की स्पर्धा परीक्षा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. या परीक्षा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जागा मिळवणे असो किंवा तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवणे असो, स्पर्धा परीक्षा यशाचे प्रवेशद्वार बनले आहेत. तथापि या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे. त्यासाठी प्लॅनिंग, विविध संकल्पनांचे सखोल आकलन आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि नेमकं तेच या ऑनलाईन लेक्चर्सद्वारे तुम्हाला प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. महाविद्यालय आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांचा समावेश आपण केला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑफलाईन हजर राहणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळेच ही व्याख्यानमाला आपण ऑनलाईन ठेवलेली आहे. सदर व्याख्यानमाला आपण पूर्ण आठवडाभर म्हणजेच आजपासून ते 7 मार्च पर्यंत दररोज 1:30 ते 2:30 या वेळेमध्ये आयोजित केलेली आहे आणि विविध विषयांचा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्याल अशी आशा करतो
आणि तुमची सर्व विद्यार्थ्यांची भावी स्वप्ने साध्य करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू मांजरेकर सर. Thank you, sir. Now I would like to welcome Dr. Rakesh Patil, sir, is being the coordinator of Career Katta, Nasik district, and enthusiastically working for the students' welfare as a student welfare officer. Dr. Rakesh Patil, sir. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्य सेनानी, कुळ कायद्याचे जनक, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांचे संस्थापक तसेच शिक्षण महर्षी, सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या 108व्या जयंतीनिमित्त सुरुवातीला त्यांना मी अभिवादन करतो. आज कर्मवीरांच्या जयंतीनिमित्तानंच ही एक ऑनलाईन स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. येत्या 7 दिवसभर ही संपूर्ण एक आठवडाभर ही स्पर्धा परीक्षा संदर्भातली व्याख्यानमाला ही महाविद्यालयाकडनं आयोजित करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेप्रसंगी उपस्थित आजचे प्रमुख मार्गदर्शक युनिव्हर्सल फाउंडेशनचे डायरेक्टर श्री प्राध्यापक श्री राम खैरनार सर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर के.एच. कापडणी सर, डॉक्टर विनीत रकेबे सर, सर्व पर्यवेक्षक. या ठिकाणी आपलं जे करिअर काउन्सिलिंग चा जो विभाग आहे त्याचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आर.ए. जाधव सर आणि सर्व उपस्थित प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यार्थी. खर तर स्पर्धा परीक्षा आणि त्या स्पर्धा परीक्षेची तयारी या दोन गोष्टींमध्ये आपण कुठेतरी थोडंसं मागे पडतोय का, किंवा आपल्याला अजून तयारी करायची का, या संदर्भात सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर हे नियमितपणे चर्चा करीत असतात. त्यांच्या प्रयत्नातूनच खरं तर आज आपली ही व्याख्यानमाला या ठिकाणी आपण आयोजित करीत आहोत, जेणेकरून आपल्या जे विद्यार्थी आहेत, म्हणजे मी खैरनार सरांना मुद्दामून सांगू इच्छितो की आमचे मॅक्झिमम जे स्टुडंट्स आहेत तर ते एसटी कॅटेगरी मधले आहेत, म्हणजेच आदिवासी बहुल भागामधनं ते आलेले आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा कोणत्या संधी उपलब्ध आहेत किंवा कशा पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो या संदर्भात फारसं ज्ञान उपलब्ध नाही. तर या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात चांगलं सखोल असं मार्गदर्शन व्हावं, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतील आणि चांगलं यश या निमित्तानं संपादित करू शकतील. यासाठी संपूर्ण महाविद्यालय आणि प्रामुख्याने आमचे सन्माननीय प्राचार्य हे नियमितपणे आम्हाला मार्गदर्शन करीत असतात आणि त्यासाठी ते नियमित प्रयत्न देखील करत असतात. तर याच दृष्टिकोनातून एक वेगळा प्रयोग आम्ही आता पुन्हा सुरू करतोय की जेणेकरून युनिव्हर्सल फाउंडेशनचं जे नॉलेज आहे ते आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत एका सोप्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून कसं पोहोचवता येईल. कारण विद्यार्थी हे बरेचसे विद्यार्थी हे हॉस्टेलवर राहणार आहेत, काही ये जा करणार आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना अगदी त्या इन्स्टिट्यूट पर्यंत जाऊन त्यांना शिक्षण घेणं हे शक्य नाही. यासाठीच म्हणून हा एक प्रयोग केलाय. खरं तर महाराष्ट्र शासन देखील त्या संदर्भात प्रयत्न करत आहे. करिअर कट्टाच्या माध्यमातून देखील आम्ही काही कोर्सेस यापुढे चालू करणार आहोत. सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आमची निवड झाली आहे, त्या दृष्टीने अजून आमची पावलं पुढे चालू आहेत. तर तोही एक प्रयोग आम्ही नक्कीच या वर्षभरात करणार आहोत. परंतु मला खरंच युनिव्हर्सल फाउंडेशनचं एक आभार व्यक्त करायला आवडेल की ज्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि खैरनार सर या ठिकाणी स्वतः आज आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Now I would like to introduce our today's guest lecturer, Professor Mr. Ram Khainar, sir. He is being the director of Universal Foundation, having 15 years of experience in the field of competitive examination teaching. He has appeared for 3 times at interview level in UPSC. Till today's date, under his guidance, more than 750 students are working as an IAS, IPS, Deputy Collector post, as well as at various other posts across India. The Universal Foundation is doing the hard work towards excellence in the competitive examination all across India. So with this short but sweet introduction, I would like to welcome you, sir, on behalf of
महात्मा गांधी विद्या मंदिर, लोकनेते व्यंकटराव हिरे, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, नाशिक. ओव्हर टू यू सर. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातली ही जी व्याख्यानमाला आहे, त्या व्याख्यानमालेचं आजचं पहिलं पुष्प आणि त्याची सुरुवात करण्याची संधी मला मिळते. मी यासाठी आपल्या संस्थेचे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य जगदाळे सर, उपप्राचार्य आदरणीय कापडनीस सर, रकिबे सर आणि करिअर कट्टाचे समन्वयक आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा समिती आणि ऑर्गनायझिंग कमिटी, ॲडवायझरी कमिटी या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांच्या या सगळ्या समन्वयामुळे आणि त्यांच्या या ऑर्गनायझिंग ऍक्टिव्हिटीजमुळे मला माझ्याच म्हणजे ज्या संस्थेमध्ये मी शिकलोय, माझं अल्मा मॅटर म्हणतात आपण त्याला, ज्या संस्थेमध्ये मी शिकलोय, ज्या संस्थेचा मी विद्यार्थी राहिलोय, त्या संस्थेसाठी ऋण व्यक्त करायची मला कुठेतरी संधी मिळते. मी त्यासाठी आपल्या सर्वांचा मनोमन आभारी आहे. आज कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती आहे. खरं म्हणजे आज आपण जे काही आहोत, ज्या ठिकाणी उभे आहोत, त्या सगळ्या म्हणजे अस्तित्वाचं कारण मी जे बोलतोय ते वावगं ठरणार नाही की कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची ती पुण्याई आहे. भाऊसाहेब हिरेंनी जे कष्ट घेतलेत स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा, कुळ कायदा पारित करण्यामध्ये आणि आपली शिक्षणाची गंगा, ज्ञानाची गंगा गावोगावी पोहोचवण्यामध्ये म्हणजे जे भगीरथ प्रयत्न त्यांनी केलेत, त्यासाठी म्हणजे आपण त्यांचे मानावे आभार तितके कमीच आहेत. आज अशा ह्या महापुरुषाची जयंती आहे आणि ह्या जयंती निमित्ताने आपण हा जो कार्यक्रम इथे आयोजित करतोय, त्या कार्यक्रमाचं औचित्य सुद्धा फार म्हणजे चांगलं आहे की आदिवासी जो समुदाय आहे, तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने त्यांचा विकास घडून आणण्यासाठी जो उपक्रम आपण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून राबवत आहात महाविद्यालयाच्या माध्यमातून, मला असं वाटतं की याहून चांगला किंवा स्तुत्य उपक्रम असू शकत नाही. आणि आदरांजली आपल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरेंसाठी याहून चांगली असू शकत नाही. आपल्या संस्थेचे मी पुनश्च आभार मानतो की ह्या संस्थेने इतका छान उपक्रम जो आहे तो समस्त विद्यार्थी वर्गासाठी आयोजित केलेला आहे. आणि खरं आहे सर आज की स्पर्धा परीक्षांचं युग आहे. स्पर्धा खरं म्हणजे काय फक्त ह्या परीक्षांच्या किंवा सरकारी नोकरींच्याच बाबत आहे असं नाहीये. स्पर्धा आयुष्याच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आज विराजमान आहे आणि ते खरं सुद्धा आहे की स्पर्धा असली सुद्धा पाहिजे. कारण स्पर्धा जर नसेल तर माणसाचे वास्तविक गुण जे आहे ते कधीच प्रकट होणार नाहीत. कदाचित बऱ्याच व्यक्तींकडे चांगले गुण असतील, ते गुण त्यांना प्रदर्शित करण्याची संधी मिळणार नाही. उलट स्पर्धा असल्या कारणाने माणूस चैतन्यमय राहतो आणि आपल्या उत्कर्षाचा त्याला नवनवीन मार्ग जो आहे तो सतत सापडत राहतो, जर त्याला स्पर्धात्मक आयुष्य जगायचं असेल तर. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा जर का विचार केला आपण तर आयुष्य एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षा हा फक्त एक वेगळा मार्ग आहे, एक त्यातला भाग आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नक्कीच समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची, समाजाला कुठेतरी पुढे नेण्याची एक चांगली संधी प्रत्येक विद्यार्थी मित्राला मिळू शकते. आणि आज महाविद्यालयाच्या माध्यमातून हा जो उपक्रम इथे राबवला जातोय स्पर्धा परीक्षांसाठी, मी त्या कार्यक्रमामध्ये आपल्या समस्त विद्यार्थी मित्रांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये काय संधी आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने त्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी केली पाहिजे, यशस्वी होण्यासाठी नेमक्या काय काय गोष्टींची आवश्यकता असते, त्यावर मी आपल्या पुढे भाष्य करणार आहे. युनिव्हर्सल फाउंडेशन आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या या कार्यक्रमामध्ये मी आज आपल्यासाठी UPSCची परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, या परीक्षांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, या परीक्षा आपण का दिल्या पाहिजे, त्या परीक्षांची तयारी आपण का केली पाहिजे आणि तयारी कशी केली पाहिजे, तयारीची दिशा काय असली पाहिजे, विद्यार्थ्यांनी नेमकं काय म्हणजे ध्येय ठेवलं पाहिजे आणि कशा प्रकारे या परीक्षांना सामोरं गेलं पाहिजे, याबद्दल मी तुम्हाला अवगत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा
सामान्यपणे हा शब्द आता इतका परवलीचा झाला आहे, इतका लोकप्रिय झाला आहे की जवळपास आता असा विद्यार्थी कदाचित विरळा असेल की ज्याला तो शब्द जो आहे तो माहिती नाहीये, म्हणजे स्पर्धा परीक्षा हा शब्द माहिती नाहीये. मी जेव्हा आपल्या MSG कॉलेजमध्ये म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयामध्ये मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा मला हा शब्द थोडा थोडा कानावर आला होता आणि तेव्हा नुकतीच या स्पर्धा परीक्षांची ओळख जी आहे विद्यार्थ्यांना व्हायला लागली होती. पण आज मात्र मी जेव्हा पुढे आलो आणि पाहतोय तर महाविद्यालयाच्या माध्यमातून आज ते कार्यक्रम इतके मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत की आता विद्यार्थी हा कदाचित म्हणूच शकणार नाही की मला स्पर्धा परीक्षा या शब्दाची माहिती नव्हती किंवा स्पर्धा परीक्षा काय असतात त्या मला माहिती नव्हत्या. तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा या स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग आहे आजचा हा उपक्रम. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटल्या की तुम्ही मुख्यत्वे हे जाणतात की जवळपास म्हणजे काही परीक्षा स्पर्धा परीक्षांचा अपवाद जर का सोडला तर सर्व स्पर्धा परीक्षा या पदवी झाल्यानंतर आपल्याला देता येतात किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्या परीक्षा देता येतात. मित्रांनो स्पर्धा परीक्षा आणि आपल्या ज्या अकॅडमिक परीक्षा असतात म्हणजे ह्या 10वी 12वी किंवा पदवी पर्यंतच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये एक महत्वाचा भेद हा असतो, डिफरन्स हा असतो की तुम्हाला 10वीच्या किंवा 12वीच्या किंवा आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स मध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होऊ शकतात जर सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे तेवढ्या पात्रतेचे मार्क जर का मिळवलेत, गुण मिळवलेत तर सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होऊ शकतात आणि कोणी नापास कदाचित होणार पण नाही. पण मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये थोडंसं वेगळं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये काय मित्रांनो की जितक्या जागा सरकारला भरायच्या आहेत, शासकीय नोकरीत भरायच्या आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत पास केलं जातं. बाकी विद्यार्थी जे आहेत त्या परीक्षेतून वगळले जातात. म्हणजे समजा की या वर्षी MPSCच्या परीक्षेमध्ये जर का 500 कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची भरती करायची होती तर मग तेवढ्या 500 अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना निवडलं जातं. मग भले परीक्षा देणारे लोक 1,00,000 असोत, 50,000 असोत, 10,000 असोत किंवा 1,000 असोत, निवड फक्त 500 लोकांची केली जाणार आहे कारण आवश्यकता फक्त तेवढीच आहे. मित्रांनो हे तसंच आहे, बाजारात भले वांगे विकायला कितीही असतील पण आपण वांगे तितके जाणतो जेवढे आपल्याला आवश्यक आहेत. याचा अर्थ बाकीचे वांगे फेल झालेत असं पण नाहीये, ते कोणी ना कोणीतरी ते घेणारच असतं, त्या वांग्यांना कुठेतरी म्हणजे सेटल व्हायला चान्स मिळणारच असतो. तशीच गोष्ट आहे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, स्पर्धा परीक्षेत तुम्ही फेल होणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही आयुष्यातून फेल होणं असं पण नसतं. पण मात्र स्पर्धा परीक्षेत जर का तुम्ही यशस्वी झालात तर तुमचं आयुष्य खूप चांगल्या दिशेने जाणार असतं, तुमचं आयुष्य कमालीचं बदलणार असतं, हे पण मात्र तेवढंच खरं आहे. स्पर्धा परीक्षांच्या बाबत मी तसं तुम्हाला सांगू शकतो. आणि स्पर्धा परीक्षा जर म्हटल्या तर मग त्या 2 पातळीवरच्या असतात. स्पर्धा परीक्षा या UPSC म्हणजे केंद्र शासनाच्या सेवेसाठी असतात, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेसाठी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे म्हणतो आपण MPSC त्या या प्रकारच्या सेवा असतात. अर्थात दोनही स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे पूर्व आपल्या UPSCची परीक्षा असो किंवा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची किंवा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा असो MPSC, दोनही परीक्षांसाठी तुम्ही पदवीधर असणं आवश्यक आहे, किमान पदवीधर. अर्थात पदवीला तुम्ही किती मार्क प्राप्त करावेत ही काही अट नसते, किमान तुमची पदवी झालेली पाहिजे एवढीच अट असते. पण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही पदवीच्या गुणांकडे दुर्लक्ष करावं. पदवीचे गुण तुमचे चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे खूप मोठे एज मिळणार असते. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मित्रांनो पदवीच्या अभ्यासापेक्षा काही वेगळा नाहीये. त्याच्यामुळे पदवीला जो अभ्यास तुम्ही करतात तोच अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे अनायास पदवीसाठी जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर हा अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. वेगळा अधिकचा अभ्यास करण्याची आवश्यकता कदाचित तुम्हाला भासणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुम्हाला पदवीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळालेले असतील तर पुढे मुलाखत घेणाऱ्या उमेदवारांपुढे तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्ही नक्कीच म्हणजे मुलाखतीमध्ये चांगले मार्क जे आहे त्याच्यामुळे प्राप्त करू शकतात. अर्थात ज्या विद्यार्थ्यांची पदवी झाली असेल आणि ज्यांना ऍव्हरेज गुण मिळालेले असतील किंवा मार्क्स मिळालेले असतील त्यांनी मात्र खचून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण आपल्याकडे मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत की जे विद्यार्थी म्हणजे पदवीला किंवा 10वीला 12वीला अगदी सामान्य विद्यार्थी होते, ज्यांना 48, 50, 52% मार्क मिळालेले होते. ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि ते विद्यार्थी चांगल्या पदांवर आज सरकारी अधिकारी म्हणून मग ते IAS असतील, IPS असतील किंवा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये म्हणजे भारतीय राजस्व सेवेमध्ये किंवा अगदी महाराष्ट्राच्या सेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार
अशा पदांवर काम करताना मी त्यांना पाहत आहे. म्हणजे अकॅडमिकली तुम्ही ऍव्हरेज असणं किंवा लो असणं याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान नसणं असा बिलकुल नाहीये. कारण बुद्धिमत्तेची व्याख्या फक्त गुणपत्रिकेवर मिळालेले मार्क नाही आहेत. तुम्हाला कॉमन सेन्स किती आहे, सामाजिक बांधिलकी किती आहे, समाजाच्या समस्या तुम्हाला कळतात किती, त्या समस्यांचं उत्तर काय आहे किंवा सोल्युशन काय आहे हे तुम्हाला किती माहिती आहे, आणि ते उत्तर तुम्ही कसं प्रस्तावित करणार आहात, आणि घटनात्मक तरतुदी काय आहेत, प्रशासन कसं चालतं, तुमच्या अवतीभोवती जी आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैसर्गिक, सांस्कृतिक जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल तुम्ही किती जागरूक आहात, तिथल्या समस्या तुम्हाला दिसतात का, त्या समस्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का, या सगळ्या गोष्टींचा कॉमन सेन्स ज्या लोकांकडे आहे ते लोक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरू शकतात. आवश्यक नाही की तुम्ही अकॅडमिकली हुशार असलात म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हालच. मित्रांनो, अकॅडमिकली हुशार असताना जर तुम्ही ह्या तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींकडे जर का तुम्ही डोळस नजरेने तुम्ही पाहत असणार, तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या मग त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, पर्यावरणीय असतील, ह्या सगळ्या समस्यांबद्दल तुम्ही जागरूक असणार. या समस्या नेमक्या काय आहेत, त्या का निर्माण झाल्यात, त्या कशा कमी करता येतील, त्यांच्यावर शासन उपाय कसं करतंय, त्या उपायांचा काय परिणाम होतोय, तुम्ही काय भूमिका निभावू शकतात, तुम्हाला काय उणिवा दिसतात, त्या उणिवा कशा दूर करता येतील. मित्रांनो, तुम्ही जर मागच्या वर्षांच्या UPSCच्या आणि MPSCच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर याच गोष्टींवर चर्चा असते, याच गोष्टींच्या बद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच हा अभ्यास काही असा नाही की जो कुठल्या ऍव्हरेज विद्यार्थ्याला करता येणार नाही, तो कोणत्याही विद्यार्थ्याला करता येऊ शकतो. मग तो विद्यार्थी अकॅडमिकली हुशार असो किंवा अकॅडमिकली त्याला ऍव्हरेज मार्क मिळवणारा असो, कोणताही विद्यार्थी तुमच्या अवतीभोवतीच्या समस्या सोडू शकतो. मित्रांनो, आपण तर असे पण लोक पाहिलेत आपल्या अवतीभोवती अकॅडमिकली ते कमी होते, पण मात्र घरातल्या सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, घरातले सगळे प्रश्न त्यांना सोडवता येतात, भले मग ते अकॅडमिकली ऍव्हरेज होते. मित्रांनो, असे विद्यार्थी जे आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की अकॅडमिकली जे लोक ऍव्हरेज असतील नसतील त्यांनी चिंता नका करू, पण मात्र तुम्ही तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे बघा, आणि ते बघायलाच पाहिजे, कारण तुम्ही समाजाचा एक घटक आहे. समाजाच्या प्रती तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे, तुमचं उत्तरदायित्व आहे. हे उत्तरदायित्व तुम्ही कसं पार पाडू शकतात हे जाण ज्या लोकांकडे आहे, ज्या विद्यार्थी मित्रांकडे आहे, मला वाटतं की ते विद्यार्थी मित्र ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यास सगळ्यात जास्त पात्र आहेत. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला हे सांगतोय तर इथून पुढे तुम्हाला ती संधी नक्कीच आहे त्या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची. मित्रांनो, आपल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहेबांनी, ज्यांनी आपल्यासाठी ही शिक्षणाची गंगा आपल्या दारापर्यंत आणून ठेवलेली आहे, त्यांनी ज्या गोष्टीसाठी कष्ट घेतले होते, उदाहरणार्थ शिक्षणाच्या प्रसारासाठी किंवा कुळ कायद्याच्या निर्माणासाठी, त्याच्या अवलंबासाठी किंवा तो अस्तित्वात आणण्यासाठी, त्याच्यावर कितीतरी प्रश्न आपल्याला विचारले जातात. उदाहरणार्थ कुळ कायदा किंवा लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारण्यासाठी केले गेलेले कायदे हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात येतात. त्याच्यामुळे जमीनदारीचं निर्मूलन झालेलं आहे, ज्याच्यामुळे भूमिहीन शेतमजुरांना जमीन मिळायला मदत झालेली आहे, भूक कमी झालेली आहे, लोकांची भूक भागवण्यास मदत झालेली आहे, आपली अन्नधान्याची टंचाई भागवायला मदत झालेली आहे, आणि लोक दुष्काळावर मात करू शकलेले आहेत, लोकांची 2 वेळची जेवणाची सोय झालेली आहे. ह्याच गोष्टींवर आपल्याला UPSC प्रश्न विचारते, ह्याच गोष्टींवर घटनात्मक तरतुदी चालतात, ह्याच गोष्टींवर समाज चालतो. मित्रांनो, दुसरं तिसरं काहीच करायचं नाही, ह्याच गोष्टी फक्त आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या त्या डोळसपणे बघायच्या आहेत. मी तुम्हाला हे यासाठी सगळं सांगतोय कारण खूप लोकांचा असा समज आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं म्हणजे मित्रांनो खूप काहीतरी दिव्य करणं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंग सारखा अभ्यास असेल, अवघड असेल, तो अभ्यास वैद्यकीय शिक्षणासारखा म्हणजे मेडिकल शिक्षणासारखा खूप अवघड असेल, किंवा तो काहीतरी फार्मसीच्या अभ्यासासारखा खूप अवघड असेल, त्याच्यात खूप अवघड गणित असतील, खूप इंग्रजी असेल, इंग्रजी तर मला जमत नाही, इंग्रजी माझं कच्चं आहे, मी कसं काय या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतो, मला तर गणितात कायम भोपळा भेटायचा, असे बरेच प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांच्या मनात असतील. मित्रांनो, असा कोणताही प्रश्न जर तुमच्या मनात असेल, अशी कोणतीही भीती जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो ती भीती आजच तुमच्या डोक्यातून काढून टाका. मित्रांनो, गणितात तुम्ही ऍव्हरेज असणार, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही इंग्रजीत ऍव्हरेज असणार, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, तुम्हाला आता मराठीतून पेपर लिहिता येतात, UPSCचे पेपर मराठीतून लिहिता येतात, आणि पूर्व परीक्षा तर अगदी ऑब्जेक्टिव्ह असते. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कशी असते मित्रांनो? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे नंबर 1 आणि त्याच्या पुढे 4 सर्कल्स असतात, म्हणजे ABCD समजा हे 4 सर्कल्स असतात, आणि तुम्ही फक्त ते सर्कल डार्क करायचं असतं. समजा की माझं पहिल्या प्रश्नाचं उत्तर A आहे, आणि समजा असे पर्याय दिलेले असतात,
मला फक्त ते सर्कल डार्क करायचं असतं, म्हणजे या प्रकारची ती प्रक्रिया असते. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेला तर तुम्हाला काही अडचणच नाहीये. पूर्व परीक्षा ही फक्त सर्कल डार्क करायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती परीक्षा द्यायला कोणती अडचण नाही. आणि राहिली गोष्ट जी आहे मुख्य परीक्षेची, तर मुख्य परीक्षा आता तुम्ही म्हणजे तुमच्या मातृभाषेतून लिहू शकतात. म्हणजे मुख्य परीक्षा भारतात ज्या आपल्या 22 भाषा आहेत 8व्या परिशिष्टामध्ये, या 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेत तुम्ही लिहू शकतात. मग ती मुख्य परीक्षा तुम्ही मराठीतून सुद्धा लिहू शकतात आणि तुम्ही ती इंग्रजीतून लिहू शकतात, हिंदीतून लिहू शकतात, हवं तर तुम्ही उर्दू मधून सुद्धा लिहू शकतात. म्हणजे आता कोणतीही अडचण उरलेली नाहीये. तुम्ही आता मुख्य परीक्षा ही कोणत्याही भाषेतून लिहू शकतात. आणि राहिला प्रश्न मित्रांनो मुलाखतीचा, मुलाखत ही तुम्ही तुमच्या मातृभाषेतून देऊ शकतात, मराठीतून देऊ शकतात. म्हणजे मराठीतून तुम्हाला IAS होण्याचा, IPS होण्याचा, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि राहिला प्रश्न MPSCचा, तर तिथं मराठीतून देता येते. आणि गणित आणि इंग्रजीचा तुम्ही जर बाऊ करत असणार आणि तुम्हाला जर वाटत असेल की ते अवघड आहे, तर मित्रांनो तुम्ही ऐकलेली गोष्ट किंवा तुम्हाला वाटत असलेली गोष्ट ही निखळ अंधश्रद्धा आहे, लक्षात घ्या. तसं काही नाहीये. ऍव्हरेज गणितात असू द्या, ऍव्हरेज तुम्ही इंग्रजीत असू द्या, काही अडचण नाही. तुम्हाला फक्त ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्राथमिक माहिती असली पाहिजे, प्राथमिक ज्ञान असलं पाहिजे, तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटकांबद्दल तुम्ही जागरूक असलं पाहिजे, एवढीच आवश्यकता आहे, काही प्रॉब्लेम नाही. 21 वर्ष पूर्ण झालेला असा कोणताही विद्यार्थी जो आहे ती परीक्षा देऊ शकतो. मित्रांनो बघा, 21 वर्ष तुमचं किमान वय जे आहे ते 21 वर्ष असलं पाहिजे. आणि कमाल वय जे आहे UPSCच्या परीक्षेसाठी ते 32 वर्ष असलं, 32 वर्षाच्या आत तुमचं वय असलं पाहिजे. 21 वर्षापेक्षा ते अधिक असलं पाहिजे. जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असणार, तर तुमचं वय जे आहे 35 पर्यंत असेल तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकतात. आणि जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असणार तर तुम्ही 37 वर्षापर्यंत ती परीक्षा तुम्ही देऊ शकतात. म्हणजे SC आणि ST कॅटेगरीसाठी ही वयोमर्यादा 37 वर्षापर्यंत आहे. OBC उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत आहे. जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीचा स्टुडंट असणार तर तुम्हाला 6 वेळा ती परीक्षा देता येते. OBC मधून तुम्ही असणार तर 9 वेळा ती परीक्षा देता येते. आणि तुम्ही SC किंवा ST मध्ये असणार तर टिल 37 तुम्हाला ती परीक्षा जितक्या वेळा द्यायची आहे तेवढ्या वेळा तुम्हाला ती परीक्षा देता येते. मी UPSCच्या परीक्षेबद्दल तुम्हाला जागरूक करतोय. UPSCची परीक्षा मिनिमम एज 21 इयर्स, मॅक्सिमम जे आहे जनरल कॅटेगरीसाठी 32 इयर्स आणि OBC कॅटेगरीसाठी जे आहे ते 35 इयर्स, म्हणजे फ्रॉम 21 to 35 तुम्ही 9 अटेम्प्ट तुम्ही करू शकतात. आणि स्केड्यूल कास्ट आणि स्केड्यूल ट्राईब साठी टिल 37 इयर्स ती एक्झाम जी आहे तुम्ही देऊ शकतात ऍज मेनी टाइम्स ऍज यू कॅन. म्हणजे हे तर झालं अटेम्प्टच्या बाबत. मित्रांनो मग खूप विद्यार्थी मित्रांचा समज असा असेल की मग ह्या परीक्षेला कदाचित मग खूप परीक्षा शुल्क लागत असेल वगैरे. मित्रांनो परीक्षा शुल्क जे आहे ते महिलांसाठी पूर्णपणे माफ आहे. म्हणजे वुमेनसाठी म्हणजे नो फीज, तुम्हाला परीक्षा फी जी आहे ती लागत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीतील जे स्टुडंट्स आहेत, ऑल स्टुडंट्स, त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे कुठलीही फी जी आहे लागत नाही, म्हणजे नो फीज, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे सर्व महिलांसाठी कुठलीही फीज UPSC आकारत नाही एक्झामसाठी. आणि SC आणि ST उमेदवार विद्यार्थी जर का असतील त्यांच्यासाठी सुद्धा कोणतंही परीक्षा शुल्क जे आहे ते लागत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो तो पण तुमचा मुद्दा जो आहे तो क्लिअर झाला की तुम्हाला परीक्षेसाठी खूप काही म्हणजे खर्च करावा लागतो असं पण नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो स्केड्यूल ट्राईबसाठी TRTIच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुद्धा चालवले जातात. आपण त्याचा पण लाभ घेतला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथे पण आता जरी तुम्ही असं म्हणत असणार की तुमची आर्थिक परिस्थिती विवंचनेची आहे, मित्रांनो ते डोक्यातून काढून टाका. बघा आपल्या अवतीभोवती खूप उमेदवार आपल्यासाठी प्रेरणादायी उदाहरणं आपल्यासाठी दाखवत आहेत, सांगत आहेत. अनेक उमेदवार आपल्या परिस्थितीवर मात करून, अवघड परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेले आहेत. मग ते IAS असू द्यात, IPS असू द्यात झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असणार तर TRTIच्या योजना तुमच्यासाठी चालू आहेत. अर्थात तुम्ही त्यांचा शोध घेतला पाहिजे. मित्रांनो आपल्याला तहान लागली तर आपण किमान उठून आपण माठापर्यंत तरी जातो, पाणी तरी घेतो, कारण आपल्याला आपली तहान भागवण्यासाठी तर आपल्यालाच उठावं लागतं. मित्रांनो एवढं तर तुम्हाला करावं लागेल, त्या योजना शोधाव्या लागतील. महाविद्यालयाने आपल्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभारून दिलेला आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या दारापर्यंत आणून ठेवलेल्या आहेत.
तुम्हाला ती जागरूकता तुमच्या डोक्यापर्यंत, तुमच्या नजरेपर्यंत, तुमच्यापर्यंत आणून ठेवलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही उठा, जागे व्हा आणि बघा तुमच्यासाठी काय काय योजना आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल शेड्यूल कास्ट साठी सुद्धा बार्टी नावाची संस्था आहे. बार्टी नावाची जी संस्था आहे ती संस्था वेगवेगळे कोर्सेस जे आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी चालवते. आपण त्या कोर्सेसचा लाभ घेतला पाहिजे. तुम्हाला विनाशुल्क त्या कोर्सेसचा लाभ घेता येऊ शकतो आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे तयारी करता येऊ शकते. अधिकारी होण्यासाठी तुमचा मार्ग खुला होऊ शकतो मित्रांनो. तर ह्या म्हणजे फायनान्शियल लिमिटेशन बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. मग आता काही विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा असू शकतो, मग त्याचा अभ्यासक्रम तर फार अवघड राहत असेल. मी तर सुरुवातीलाच बोललो मित्रांनो, तुम्हाला अगदी कॉमर्सचा अभ्यासक्रम सुद्धा अवघड आहे. बीकॉमचा अभ्यासक्रम सुद्धा कदाचित अवघड असेल. तो मी तर म्हणतो इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा अभ्यासक्रम तर मग तर कित्येक पटीने अवघड आहे. तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या अवतीभोवती असणारं पर्यावरण तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही बघा आता तुर्कीमध्ये भूकंप झाला तर भूकंपाच्या संदर्भात प्रश्न येतील. समजा आपल्याकडे दुष्काळाची परिस्थिती असेल, दुष्काळा संदर्भात प्रश्न येतील. आपल्या शेतीच्या समस्या आता समजा की पिकांचे भाव म्हणजे प्रचंड गडगडलेले आहेत, उत्पन्न भयानक वाढलेलं आहे. या परिस्थितीमध्ये सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? कृषी क्रांती जी आहे आपली ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो आपण, ती का म्हणजे नेमकी काय असते? अन्नधान्याचं उत्पादन झालं तर त्याच्यावर सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? आता खूप लोक म्हणतायत की नाफेडने कांदा खरेदी केला पाहिजे, नाफेडने कांदा खरेदी केला पाहिजे. मित्रांनो, हाच प्रश्न युपीएससी मध्ये वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. मिनिमम सपोर्ट प्राइसेस काय असतात, म्हणजे किमान आधारभूत किंमत काय असते? खूप लोक जे आहेत मागणी करतायत की कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. मग मित्रांनो, हमी भाव नेमका काय असतो? त्याला किमान आधारभूत किंमत म्हणतात. मग ती कुठे आपल्या अभ्यासामध्ये कोणत्या टॉपिक मध्ये ती येते? किंवा तुम्ही मागे ऐकलं असेल आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी जेव्हा ऊस उत्पादन करतात तेव्हा ते म्हणतात आम्हाला एफआरपी मिळालीच पाहिजे, एफआरपी मिळालीच पाहिजे. मग ही एफआरपी काय असते? किमान आधारभूत किमती कोण घोषित करतं? कोणत्या पिकांसाठी आहेत? मग कांदा उत्पादन का नाहीये? इतर कोणती उत्पादनं आहेत? मित्रांनो, हेच प्रश्न विचारले जातात. इथे काही तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सचे नियम माहिती पाहिजे, न्यूटनचे नियम माहिती पाहिजे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, असं काही अवघड खूप काही करायचंय असं काहीच नाहीये. तुम्हाला तुमच्या भोवती जी अर्थव्यवस्था आहे, जे आरोग्य आहे, पर्यावरण आहे, संस्कृती आहे, समाज आहे, इथले जे समस्या आहेत त्यांचं तुम्हाला 70-80% ज्ञान असलं मित्रांनो, तुमचा अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा होतो. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात हा जो प्रश्न होता की तुम्ही अकॅडमिकली कमजोर आहात किंवा तुम्ही ऍव्हरेज आहात किंवा तुम्ही जिनियस नाहीयेत, तर फॉरगेट अबाउट इट. तुम्ही तो विषय काढून टाका. कारण जिनियस असणं फक्त एक रिसोर्स असणं आहे. त्या विषयामध्ये तुम्ही भौतिकशास्त्रात खूप प्रावीण्य मिळवलेलं असेल तर यू आर जस्ट द रिसोर्स. भौतिकशास्त्रात प्रावीण्य मिळवलं पण तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहेत हे नसेल कळत, तर तुमचं ज्ञान जे आहे फारसं उपयुक्त नाहीये स्पर्धा परीक्षांसाठी. तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की तुमच्या घरातल्या समस्या काय आहेत. तुमच्या घराची समस्या ही देशाची समस्या आहे. कारण घराच्या सगळ्या घरांच्या समस्या म्हणजे देशाची समस्या आहे. मित्रांनो, तीच गोष्ट ज्या लोकांना, ज्या विद्यार्थी मित्रांना कळली ते स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हटलं असेल तुमच्या अवतीभोवती असणारे अनेक लोक यशस्वी होताना तुम्ही जेव्हा पाहिले असतील तर अरे हा तर अकॅडमिकली लय ऍव्हरेज होता यार, हा तर याला कायम कमी मार्क मिळायचे तरी पण कसं काय पास होऊन गेला. मित्रांनो, युपीएससी किंवा एमपीएससी कोणाला विनाकारण असं पास करून टाकत नाही. कारण युपीएससीला काय निवडायचे? जनतेच्या सेवेसाठीचे अधिकारी निवडायचे, समाजाच्या सेवेसाठीचे अधिकारी निवडायचे, प्रशासन प्रभावीपणे चालण्यासाठीचे अधिकारी निवडायचे. स्वाभाविकपणे अशा विद्यार्थ्यांची निवड होते ज्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. फक्त ज्यांना भौतिकशास्त्र माहिती आहे, फक्त ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग येते किंवा फक्त कोणाला फार्मसी माहिती आहे आणि त्याच्यात तो गोल्ड मेडलिस्ट आहे, या आधारावर इथे कोणाची निवड होत नाही. या इथे जी निवड होते ती निवड तुम्ही अकॅडमिकली बेटर असला तर काही प्रॉब्लेमच नाही, चांगलीच गोष्ट आहे. बट ओनली अकॅडमिकली बेटर इज नॉट द म्हणजे काय मेरिट नाहीये, ते नुसतं मेरिट नाहीये. तुम्हाला अकॅडमिकली असण्याबरोबर तुम्हाला सोशियली किंवा काय म्हणता येईल पॉलिटिकली, कल्चरली, इकॉनॉमिकली, एन्व्हायरमेंटली ह्या सगळ्या कन्सर्न जे कन्सर्न्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही अवेअर असले पाहिजेत. तुम्ही त्यांच्याबद्दल सोल्युशन देणारे असले पाहिजे. ते कन्सर्न तुम्हाला कळले पाहिजे. इतकं असलं तुमच्याकडे की यू आर इलिजिबल टू क्वालिफाय टू बिकम द ऑफिसर, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मित्रांनो, हा अभ्यासक्रम एकदम इझी आहे. तो तुम्हाला म्हणजे सरमाउंट करता येऊ शकतो. तुम्हाला तो अभ्यासक्रम इझिली कव्हर करता येऊ शकतो. हा, पण मात्र 1.5 years प्रिपरेशन इज रिअली रिक्वायर्ड. 1 ते 1.5 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा असतो. नियमितपणे वर्तमानपत्रांचं वाचन करायचं असतं. वर्तमानपत्रांचं वाचन काय करायचं, मग मी अभ्यास कसा करायचा हे कसं कळणार मला?
मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासल्यात तर तुम्हाला नक्कीच कळेल की मी वर्तमानपत्र वाचायचं तर कसं वाचणार. मित्रांनो, वर्तमानपत्र सुद्धा जर वाचायचे असतील तर वर्तमानपत्रांमध्ये हिंदू नावाचं वर्तमानपत्र जे आहे ते जास्त करून विद्यार्थी मित्र वाचतात. त्याच्यानंतर द इंडियन एक्सप्रेस म्हणजे हे वर्तमानपत्र आहे. हे वर्तमानपत्र सुद्धा खूप विद्यार्थी जे आहेत ते प्रिफर करतात, इंडियन एक्सप्रेस. त्याचबरोबर आपले मराठीचं जे विद्यार्थी आहेत ते लोकसत्ता हे वर्तमानपत्र जे आहे ते वाचू शकतात. किंवा आपण महाराष्ट्र टाइम्स म्हणजे हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकतात. महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता एवढी वर्तमानपत्र जी आहेत ते विद्यार्थी मित्र जनरली वाचतात. तर आणि हिंदू जनरली जास्त करून प्रिफर केलं जातं लोकांकडून. इंडियन एक्सप्रेस जे आहे, इंडियन एक्सप्रेस जास्त करून प्रिफर होतात, म्हणजे फर्स्ट नंबर इंडियन एक्सप्रेस, सेकंड नंबरवर. आणि जर समजा तुम्हाला इंग्रजीत अडचण होते वाचायला तर तुम्ही लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स सारखी वर्तमानपत्र वाचू शकतात. पण आता तुमचा प्रश्न असेल, सर मी हिंदू वर्तमानपत्र घेतलं तर मग ह्या हिंदू वर्तमानपत्रांमधले कोणते बातम्या किंवा कोणते मथळे मी वाचले पाहिजेत. मित्रांनो, पुन्हा प्रश्न फार कन्फ्युजिंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या गोष्टींवर फोकस करा ज्या गोष्टी परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. पण मग आता प्रश्न हा आहे की कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत. मग ते कळण्यासाठी तुम्ही मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका वापरा. मित्रांनो, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका युपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नाहीतर तुम्ही युनिव्हर्सल फाउंडेशनचं जे ऍप आहे, युनिव्हर्सल फाउंडेशनचं ऍप आहे प्ले स्टोअरवर, तुम्ही त्या युनिव्हर्सल फाउंडेशनचा ऍप ओपन करा, डाउनलोड करा. त्या ऍपवर स्टडी मटेरियल म्हणून बटन आहे, ते बटन दाबलं की तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तिथे उपलब्ध आहेत, त्या डाउनलोड करा. सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथे मिळून जाणार आहेत. म्हणजे युनिव्हर्सल फाउंडेशनचं ऍप जे आहे ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रिव्हियस इयरच्या सगळ्या क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत. त्या क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करा, त्यांचा प्रिंटआउट घ्या, त्या वाचा. तुम्हाला कळेल की मी करंट अफेअरसाठी हिंदू काय वाचलं, हिंदू मधून काय वाचलं पाहिजे, इंडियन एक्सप्रेस मधून काय वाचलं पाहिजे, किंवा लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स सारखी जी वर्तमानपत्र आहेत किंवा कोणती मासिकं वाचली पाहिजेत ते तुम्हाला जे आहे नक्कीच कळेल. मित्रांनो, या स्पर्धा परीक्षांमध्ये मग आता वर्तमानपत्रांच्या बद्दलही मी सांगितलं. रेफरन्स पुस्तकं जी आहेत ती मग नेमकी मी कुठून सुरू करावीत हा प्रश्न असतो, किंवा कोणती पुस्तकं मी वाचली पाहिजेत. मित्रांनो, युपीएससीची तयारी तुम्ही करत असणार तर सुरुवातीत तुमची जी आहे एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून तुम्ही केली पाहिजे. एनसीईआरटी म्हणजे सेंट्रल स्कूलची जी सिलेबस आहे, केंद्रीय शाळेचा जो अभ्यासक्रम आहे, केंद्रीय शाळेचा जो अभ्यासक्रम जे आहे, केंद्रीय शाळा किंवा आपण ज्याला सेंट्रल स्कूल्स म्हणतो, सेंट्रल स्कूल्स, त्या सेंट्रल स्कूलचा सिलेबस हा सामान्यपणे ह्या परीक्षेसाठी जो आहे एक उपयुक्त अभ्यासक्रम आहे, हे लक्षात घ्या. आपण त्यांना म्हणतो एनसीईआरटीची पुस्तकं, सीबीएसईच्या अभ्यासासाठी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं ह्या परीक्षेसाठी उपयुक्त असतात. आणि जर समजा तुम्ही एमपीएससीची तयारी करत असणार तर एमपीएससी साठी स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डची किंवा राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं एमपीएससी साठी उपयुक्त आहेत, हे लक्षात घ्या. अर्थात युपीएससीची पुस्तकं तुम्ही वाचत असणार तर ती दोघांसाठी उपयुक्त ठरू शकतात, हे पण महत्वपूर्ण आहे. केंद्रीय शाळेची म्हणजे सीबीएसईची पुस्तकं जी आहेत मग ती कुठून वाचणार तुम्ही. मित्रांनो, सामान्यपणे 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी एवढ्या इयत्तांची पुस्तकं जर तुम्ही वाचलीत तर मित्रांनो तुमचा 50% अभ्यास होऊन जातो, हे मी खात्रीने सांगतो. 50% अभ्यास तुमचा होऊन जातो. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या इयत्तांची एनसीईआरटीची पुस्तकं जर तुम्ही वाचलीत तर तुमचा 50%, मी तर त्याहून जास्त सांगेन 50, पण किमान 50% अभ्यास तुमचा होऊन जातो. खूप लोकांनी तर फक्त एनसीईआरटीच्या पुस्तकावरच मित्रांनो सक्सेस मिळवलेला आहे. नॉट नेसेसरीली की तुम्ही खूप महागडी पुस्तकं, कुठली तरी अतिशय गहन पुस्तकं वाचायचा म्हणजे तुम्ही जर प्रयत्न करणार तर नो डाऊट हरकत नाही, पण नसेल तुम्हाला शक्य तर एनसीईआरटी कॅन बी इनफ, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग मी ह्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त आणखी काय वाचलं पाहिजे हा एक प्रश्न तुमच्या मनात असू शकतो. मित्रांनो, या पुस्तकांच्या व्यतिरिक्त मग काही रेफरन्स पुस्तकं आहेत, म्हणजे जसं की आता हिस्ट्री विषय घेतला तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला काय काय पुस्तकं वाचली पाहिजेत. तर मित्रांनो, हिस्ट्रीसाठी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये बघा, बिपनचंद्र नावाचे लेखक आहेत, बिपनचंद्र, त्यांची 2 पुस्तकं आहेत बिपनचंद्रांची, आणि त्यातलं एक पुस्तक आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि दुसरं पुस्तक आहे त्यांचं इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. ही 2 पुस्तकं जी आहेत बिपनचंद्रांची
इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, हे बिपिन चंद्रांची 2 पुस्तकं आहेत. ती 2 पुस्तकं जर तुम्ही वाचलीत, आणि त्यांच्यानंतर शेखर बंडोपाध्याय यांचं पुस्तक आहे प्लासी टू पार्टिशन. शेखर बंडोपाध्याय यांचं पुस्तक आहे प्लासी टू पार्टिशन. शेखर बंडोपाध्याय यांचं पुस्तक आहे प्लासी टू पार्टिशन. ते पुस्तक तुम्ही म्हणजे प्लासी जर घेतलं मित्रांनो तर 1757 आणि भारताची फाळणी झाली 1947 पर्यंत, या कालावधीचा इतिहास त्यांनी त्या पुस्तकात दिलेला आहे. प्रश्न तुम्हाला त्याच्यावर विचारले जातात. त्याचबरोबर इरफान हबीब यांचं पुस्तक आहे हिस्ट्रीवर. त्या इरफान हबीब यांच्या पुस्तकावरही तुम्हाला प्रश्न येतात. ते एक छोटं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचलं पाहिजे. मित्रांनो, ही पुस्तकं आवश्यक पुस्तकं आहेत. आणि प्राचीन भारतासाठी RS शर्मांचं पुस्तक आहे एन्शंट पास्ट म्हणून. तर ते पुस्तक जे आहे RS शर्मांचं, ते तुम्ही इतिहासासाठी वाचू शकतात. एवढी पुस्तकं जर वाचलीत आणि त्याला NCERTच्या पुस्तकांची जोड दिली, तुमचा इतिहास विषयाचा अभ्यास झाला. पण आता मित्रांनो, इथं पुन्हा एक गोष्ट थोडी सूचना देतो तुम्हाला, ती ही की तुम्ही असं नका म्हणू की आता बिपिन चंद्रांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मी कम्प्लीट वाचायचं का. नॉट नेसेसरी. मग शेखर बंडोपाध्याय यांचं प्लासी टू पार्टिशन पूर्ण पुस्तक वाचायचं का. नाही गरज. मित्रांनो बघा, पूर्ण पुस्तक वाचायची गरज अकॅडमिक एक्झामसाठी आहे. तुम्ही, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघा. तुम्हाला लक्षात येईल की 40 ते 50% पुस्तक वाचायचीच गरज नाही. फक्त त्याच गोष्टींवर फोकस करा ज्या गोष्टी परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. मित्रांनो, पांडित्य या विषयांमध्ये पांडित्य तुम्हाला नोकरी मिळवल्यावरही मिळवता येईल. तुम्हाला आता पांडित्य मिळवायचं नाही, तुम्हाला प्रोफेशनल व्हायचंय. हा एक मोठा फरक जो आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा असतो. प्रोफेशनल व्हायचं असतं, त्या विषयामध्ये तुम्ही गाढा अभ्यासक किंवा पांडित्य मिळवायचं नसतं. तुम्हाला पांडित्य नंतर पण मिळवता येऊ शकतं. मी असे पण वक्ते ऐकलेत जे खूप मोठे पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी असं सांगितलं की म्हणे आपले संताजी जे आहेत आपले मराठी सरदार इतिहासामध्ये, ते आग्र्यावरून 9 तासात ते पुण्यात आले होते घोड्यावर. मित्रांनो, असा इतिहास सांगणारा माणूस IPS अधिकारी म्हणून काम करतोय, जो की नावारूपाला आहे महाराष्ट्रात सगळीकडे. तो म्हणतोय की आग्र्यावरून 9 तासात पुण्यात पोहोचले होते घोड्यावर आपले संताजी. मित्रांनो, गीतांजली एक्सप्रेस हे नाशिकवरून नागपूरला जायला 9 तास लागतात. मित्रांनो, कसं शक्य आहे 9 तासात आग्र्यावरून घोडा, म्हणजे तो हवेच्या वेगाने जरी आला तरी पुण्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या मग त्यांचा इतिहास कसा आहे, त्यांचं इतिहासाचं ज्ञान कसं आहे. मला फक्त यासाठी सांगायचंय की यू आर नॉट रिक्वायर्ड टू बी एक्सपर्ट इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. यू शुड बी प्रोफेशनल ओनली. यू शुड स्टडी ओनली सच टॉपिक्स विच आर रिक्वायर्ड टू बी स्टडीड और विच आर रिक्वायर्ड फॉर द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही परीक्षेला जेवढं रिक्वायर आहे तुम्ही फक्त तेवढंच करायचं आहे. तुम्ही सखोल अभ्यासाच्या भानगडीत पडू नका. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका घेऊन तुम्ही जर ते सगळ्या टॉपिक्स वाचले तर तुम्हाला कळून जाईल की तुम्ही या इरफान हबीब यांच्या पुस्तकातलं काय वाचलं पाहिजे, RS शर्मांच्या पुस्तकातलं काय वाचलं पाहिजे, किंवा शेखर बंडोपाध्याय यांच्या पुस्तकातलं काय वाचलं पाहिजे, हे तुम्हाला कळून जाईल. मित्रांनो, हे जर केलं तर तुम्हाला कोणत्याही एखाद्या विशिष्ट एक्सपर्टला विचारायची गरज उरणार नाही. यू वुड बी युअर ओन गाईड, यू वुड बी युअर ओन एक्सपर्ट, असं मला वाटतं. तीच गोष्ट जॉग्रफीसाठी पण तुम्ही करू शकतात. मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही वाचू शकतात. जॉग्रफी आहे, त्याच नंतर आपली इंडियन पॉलिटिकल सिस्टीम आहे, पॉलिटिकल सिस्टीम ऑफ इंडिया, प्रश्न त्याच्यावर येतात. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं इंडियन इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमीवर प्रश्न येतात. इंडियन इकॉनॉमी आणि आपलं पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंटवर प्रश्न विचारले जातात. तुम्ही त्याच्याबद्दल करून ठेवायचं असतं. आपलं इंडियाचं कल्चर आहे, कल्चरवर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर करंट अफेअर्स असतात. मग करंट अफेअर्स मध्ये स्पोर्ट्स असतील, सायन्स असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, या फील्डमध्ये घडणाऱ्या जेवढ्याही घडामोडी आहेत प्रश्न त्यांच्यावर विचारले जातात. तर ह्या टाईपचा अभ्यास जो आहे तुम्हाला करायचा आहे. पण मात्र हा अभ्यास अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू न करता तुम्ही सोशल, कल्चरल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू करणं गरजेचं आहे. वर्तमानानुसार त्या अभ्यासाचा काय रिलेव्हन्स आहे ते करायचं आहे. मित्रांनो, सगळ्यांसाठी हा अभ्यासक्रम सोपा आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ह्या अभ्यासाच्या बाबत आता तुम्हाला काही आवश्यक नाही की खूप महागड्या क्लासेसना तुम्ही जायलाच पाहिजे. ऑनलाईन कोचिंग आता भरपूर ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे. अगदी दिल्लीला जायची आवश्यकता उरली नाही, पुण्यात जायची आवश्यकता उरली नाही, मुंबईत जायची आवश्यकता उरली नाही. तुम्हाला इंटरनेटवर सगळं साहित्य उपलब्ध झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, गुगल आहे, गुगल करू शकतात तुम्ही. सगळीच्या सगळी माहिती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे.
मित्रांनो, असं समजा तुम्ही की आज तुमच्यासाठी तुमच्या पुढे तुमच्या बोटाच्या टिपवर सगळं ज्ञान येऊन थांबलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही IAS होऊ शकतात. प्रश्न मी यासाठी हा पॉइंट बोलतोय की मग बरेच विद्यार्थी मित्रांना असं वाटत असेल मी स्पर्धा परीक्षा कराव्यात का, मी इथे कोणता ऑफिसर होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही UPSC करत असणार किंवा UPSC करायचा निर्णय घेतलेला असेल तर बघा, तुम्ही IAS होण्यासाठी प्रयत्न करू शकतात, तुम्ही IPS अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करू शकतात, तुम्ही इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा ऑफिसर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात, तुम्ही इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस साठी प्रयत्न करू शकतात, तुम्ही इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस साठी प्रयत्न करू शकतात, इंडियन ट्रेड सर्व्हिस साठी प्रयत्न करू शकतात, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस साठी प्रयत्न करू शकतात, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस साठी तुम्ही प्रयत्न करू शकतात. मित्रांनो, त्याचबरोबर इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे, तुम्ही भारताचा राजदूत होऊ शकतात, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन आहे, तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतात. जवळपास 24 टाईपच्या सुपर क्लास 1 पदांसाठी UPSC ची परीक्षा होते मित्रांनो, आणि ह्या सगळ्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल असतात जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, वयाची 21 वर्ष तुमची पूर्ण केलेली असतील, आणि तुम्ही जर विलिंग असणार की मला अधिकारी व्हायचंय, केंद्र शासनाचा असो किंवा राज्य शासनाचा असो, तर ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही जाऊ शकतात. IAS झाला तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून काम करू शकतात, IAS झाल्यावर तुम्ही म्युनिसिपल कमिशनर म्हणून काम करू शकतात, ZP चा CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करू शकतात, प्राईम मिनिस्टर पासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम करू शकतात. खूप मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन होतो. तुम्ही निवडणूक आयुक्त होऊ शकतात, तुम्ही रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होऊ शकतात जर IAS तुम्ही झालात तर. आणि मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं असेल जर का तुम्ही IPS झालात तर मग तुम्ही पोलीस सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस होऊ शकतात, कमिशनर ऑफ पोलीस होऊ शकतात, तुम्ही डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होऊ शकतात, तुम्ही CBI मध्ये जाऊ शकतात, रॉ मध्ये जाऊ शकतात, IB मध्ये काम करू शकतात, ED मध्ये काम करू शकतात. तुमच्यासाठी खूप प्लॅटफॉर्म ओपन होतात जर तुम्ही IPS झालेले असणार तर. तुम्ही IRS झाला तर इन्कम टॅक्स कमिशनर होऊ शकतात, कस्टम कमिशनर होऊ शकतात, तुम्ही भारताच्या अर्थ मंत्रालयामध्ये महत्वाच्या पदांवर काम करू शकतात जर तुम्ही IRS ऑफिसर झालेले असणार तर. आणि इंडियन रेल्वे पोलीस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे पोलीस प्रोटेक्शन सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे ऑडिट सर्व्हिस आहे, अकाउंट सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, मग तुमचं डिपार्टमेंट कोणतंही असो, तुम्ही अकाउंट मधून म्हणजे कॉमर्स केलेलं असेल किंवा तुम्ही समजा की आपल्या ग्रॅज्युएशन तुमचं फार्मसीमध्ये झालेलं असेल, बॉटनी मध्ये झालेलं असेल, इंजिनिअरिंग मध्ये झालेलं असेल, रेल्वेमध्ये जायला तुम्हाला संधी आहे, रेल्वेमध्ये क्लास 1 अधिकारी व्हायला संधी आहे. तुम्हाला इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जाऊन भारताचा अँबॅसेडर बनून काम करण्याची संधी मिळते. तुम्ही जर सायन्स मधून पदवी घेतलेली असेल तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे तुमच्यासाठी. आणि जर समजा तुम्हाला इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर तो पण ऑप्शन तुमच्यासाठी आहे. इंडियन ट्रेड म्हणजे भारताचा जो ट्रेड होतो त्या ट्रेडच्या बद्दल सर्व ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत. मित्रांनो, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला या सगळ्या संधींचा लाभ घेता येऊ शकतो जर तुम्ही UPSC ची तयारी करत असणार तर. पण मग विद्यार्थ्यांना प्रश्न असाही असेल की मग ह्या सगळ्या नोकऱ्या आहेत, पण मग मी कोणत्या नोकरीसाठी अप्लाय करावं, मला कोणती मिळेल. मित्रांनो बघा, पूर्व परीक्षा ही सगळ्यांसाठी कॉमन होते. पूर्व परीक्षा प्रिलिम एक्झाम जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन होते, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही एका दिवसाची परीक्षा असते, 1 डे म्हणजे एका दिवसाची ती परीक्षा असते. आणि ह्या परीक्षेसाठी गेल्या वर्षापासून नाशिक केंद्र सुद्धा सुरू झालेलं आहे, हे आपल्याला माहिती असेल. ही एक्झाम जी आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असते, म्हणजे MCQ टाईप एक्झाम असते. तुम्हाला लिहायचं नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, क्वेश्चन नंबर 1 घेतला, त्याचे ABCD असे ऑप्शन्स असतील, त्यांच्या पुढे सर्कल्स असतील आणि ते सर्कल्स तुम्हाला डार्क करावे लागतील. तर अशा टाईपचं जी आहे ती एक्झाम होते. MCQ टाईप एक्झाम म्हणजे मल्टिपल चॉईस, तुम्ही त्याला ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हटलं. आणि ह्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात मित्रांनो. हे 2 पेपर जे आहे ते 2 पेपर कोणते असतात ते मी तुम्हाला सांगतो. एक पेपर क्रमांक 1 जो असतो तो आहे जनरल स्टडीजचा पेपर असतो. पेपर पहिला जो आहे तो जनरल स्टडी, ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो. 100 प्रश्न असतात, एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे 200 मार्कांसाठी ही परीक्षा असते. पहिला पेपर 200 मार्कांसाठी असतो. आणि मित्रांनो, चुकलेल्या एका उत्तरासाठी 1/3 जे आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे चुकलेल्या एका प्रश्नासाठी बरोबर उत्तरातून निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुमची 1/3 होते, हे तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे. 1/3. आणि पेपर क्रमांक 2 जो आहे मित्रांनो, ज्याला CSAT चा पेपर म्हणतात, CSAT,
हा पेपर जो आहे या पेपरमध्ये तुम्हाला 80 प्रश्न दिलेले असतात. 2.5 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असतो. 200 मार्कांसाठी हा पण पेपर असतो. पेपर 2 हा आणि दोन्ही पेपरसाठी 2-2 तासाची वेळ तुम्हाला दिलेली असते. मित्रांनो, हा पेपर फक्त क्वालिफाईंग पेपर असतो. म्हणजे क्वालिफाईंग पेपर असतो याचा अर्थ तुम्हाला इथे किमान एक स्टँडर्ड मार्क जो आहे तितके मिळालेत मार्क की तुम्हाला त्या परीक्षेला एलिजिबल होण्यासाठी या पेपरचं इव्हॅल्युएशन केलं जातं. ह्या पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ 266 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. म्हणजे 33% मार्क्स तुम्हाला मिळालेले असले पाहिजेत. जर 33% मार्क मिळत असतील तर तुमचा हा पेपर जो आहे तो इव्हॅल्युएट होऊ शकतो. आणि जर समजा तुम्हाला मित्रांनो ह्या पेपरमध्ये आउट ऑफ 200 जितके मार्क मिळणार आहेत ते मार्किंग मध्ये काउंट नाही होणार, पण मिनिमम स्कोअर तुमचा 66 असला पाहिजे. आणि जर का तुमचा मिनिमम स्कोअर 66 आला तर तुमच्यासाठी हा पेपर जो आहे तो इव्हॅल्युएट होईल आणि ऑन द बेसिस ऑफ दिस मेरिट यू वुड बी सिलेक्टेड फॉर द मेन्स एक्झामिनेशन. आणि मित्रांनो, मागच्या वर्षाचं जर का आपण स्टँडर्ड घेतलं तर अराउंड 95 मेरिट होतं जे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना आउट ऑफ 295 मिळाले होते ते मेन्स एक्झामसाठी जे आहे ते क्वालिफाय झाले होते. तर हे होतं प्रिलिम एक्झाम. आणि ही प्रिलिम एक्झाम सामान्यपणे मे महिन्याचा जो लास्ट संडे असतो त्या लास्ट संडेला असते किंवा जून महिन्याचा जो फर्स्ट संडे असतो त्या फर्स्ट संडेला ती एक्झाम असते एव्हरी इयर. आता ती ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटचं ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते फिलअप करण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे. मित्रांनो, मेन्स एक्झाम कशी होते? मग युपीएससीची जी मेन्स एक्झाम होते, मग तुम्ही पाहिलं प्रिलिम एक्झाम मध्ये जे लोक क्वालिफाय होतील त्या लोकांची मेन्स एक्झाम होईल. आणि मेन्स एक्झाम ही एसे टाईप होईल. एसे टाईप म्हणजे तुम्ही आता कॉलेजमध्ये जसे पेपर लिहितायत त्या टाईप मध्ये ती एक्झाम होईल. एसे टाईप एक्झाम राहील. म्हणजे तुम्ही त्याला मराठीमध्ये वर्णनात्मक म्हणतात. वर्णनात्मक ती परीक्षा तुम्हाला लिहावी लागेल. वर्णनात्मक पद्धतीची ती परीक्षा राहील. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स त्या परीक्षेचे लिहावे लागतील. मग ह्या परीक्षेमध्ये नेमके पेपर कसे असतात? मित्रांनो, पेपर 9 पेपर असतात. त्यातला पहिला पेपर जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा असतो असं समजा, एक इंग्लिश लँग्वेज. दुसरा पेपर जो आहे तो रिजनल लँग्वेजचा असतो. रिजनल लँग्वेज म्हणजे तो आपल्याला आपली कोणती पण भाषा जी रिजनल मानतो आपण, फॉर एक्झाम्पल आता आपण मराठी आहोत तर आपण रिजनल लँग्वेज म्हणून मराठी या भाषेला आपण प्रिफर करू. तर असे 2 पेपर होतील जे की हे दोघही पेपर मित्रांनो क्वालिफाईंग पेपर आहेत. क्वालिफाईंग पेपर्स म्हणजे काय? तुम्हाला या पेपरमध्ये 25% मार्क्स मिळवावे लागतील. 25% मार्क. जर 25% मार्क्स मिळाले तर तुमचे बाकीचे पेपर चेक होतील. पण इथे तुम्ही काही जरी मार्क मिळवणार ते मार्किंग मध्ये काउंट नाही होणार. फक्त क्वालिफाईंग मार्क्स. म्हणजे मित्रांनो, बाकीचे पेपर तुमचे तेव्हाच चेक होतील जर तुमचे इथे 25% मार्क्स आले. जर इथे 25% मार्क्स नाही आले तर त्यांची तसदी वाचली तुमचे बाकीचे पेपर चेक करण्याची. मग हे पेपर तुम्ही म्हणणार किती मार्कांचे असतात? 300 मार्कांचा हा पेपर असतो. हा पण 300 मार्कांचा असतो. पण मग तुम्ही पुन्हा म्हणणार बापरे, मग 300 मार्क. आतापर्यंत आपण इंग्रजीचे 100 मार्कांचे पेपर लिहिले, मराठीचा 100 मार्कांचा लिहिला, 100 मध्ये मला एवढे यायचे, म्हणजे इथे एवढे येतील की नाही सांगता येत नाही. डोंट वरी, इथे फक्त पेपर तेवढेच लिहायचे तुम्हाला जेवढे तुम्ही 10वी 12वी लिहिले होते किंवा ग्रॅज्युएशनला लिहिले होते. फक्त मार्किंगची स्कीम डबल दिलेली. कारण आपल्याला ग्रॅज्युएशनला होतो किंवा आपण 10वीला होतो 12वीला होतो, निबंधामध्ये कंजूशी करायचं बोर्ड आपल्याला फक्त 15 मार्कांसाठी निबंध ठेवायचं. हे युपीएससी कंजूशी करत नाही. निबंधाला डायरेक्ट 100 मार्क देतं. निबंध बरं तुम्ही म्हणणार खूप लिहावं लागत असेल, तसं बी नाही. तुम्ही लिहिलं त्याच्याहून कमी लिहा वाटल्यास. 300 शब्दात निबंध लिहा, 100 मार्क आहेत. म्हणजे 3 शब्दांना 1 मार्क. म्हणजे एवढे स्वस्त मार्क कुठेच नव्हते. एवढे ह्या पेपरमध्ये या लोकांनी दिलेले युपीएससीला. त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट दी क्वालिफाईंग पेपर्स. दे आर जस्ट क्वालिफाईंग पेपर्स. तुम्हाला काही आत्ताही तुम्हाला दिले तरी तुम्ही ते पेपर पास होऊ शकतात मित्रांनो. इतके इझी पेपर आहेत. हे 2 क्वालिफाईंग पेपर झाल्यावर त्याच्यानंतर मित्रांनो बाकीचे जे पेपर आहेत 7 पेपर, ते मात्र तुम्हाला पुढच्या त्या पेपरमध्ये मिळालेले मार्क रँकिंगसाठी काउंट होतात. म्हणजे मित्रांनो मग त्यातला पेपर 3 जो आहे 3ऱ्या क्रमांकाचा होणारा पेपर हा एसेचा पेपर आहे. हा एसेचा पेपर आहे आणि तो पेपर जो आहे तो 250 मार्क्सचा असतो. 250 मार्क्स. आता तुम्ही म्हणणार फक्त निबंधाचा पेपर 250 मार्क्स. हो, 2 निबंध लिहायचे असतात तुम्हाला 125 मार्कांचे आणि साधारणपणे 1000 शब्दांमध्ये ते निबंध लिहायचे असतात. तर त्या पेपरसाठी 250 मार्क. अर्थात मीडियम तुम्ही जे निवडणार या परीक्षेसाठी त्या मीडियम मध्ये तुम्हाला ते पेपर लिहिता येतील. त्याच्यानंतर मित्रांनो पेपर 4 हा GS1 चा पेपर राहील, ज्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जॉग्राफी सारखे
विषय असतील त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तो 250 मार्कांचा पेपर राहील. पेपर क्रमांक 5 जो आहे तो GS आपण सेकंड म्हणतोय. ह्या पेपरमध्ये पण तुम्हाला 250 मार्कांसाठी 3 तासाची वेळ दिलेली असेल. मित्रांनो, इथल्या प्रत्येक पेपरसाठी 3 तासाची वेळ असेल. त्याच्यानंतर पेपर 6 जो आहे नियमितपणे होणारा तो GS3 म्हणून असेल आणि त्या पेपरसाठी पण 250 मार्क तुमच्यासाठी असतील. त्याच्यानंतर पेपर 7 असेल तो GS4 म्हणून जो आहे तो पेपर घेतलेला असेल आणि त्याच्यासाठी पण 250 मार्क असतील. मित्रांनो, मग तुमच्यासाठी असेल की ह्या GS1 मध्ये काय असतं. मित्रांनो, हा पहिला GS1 जो आहे त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल म्हणजे हिस्ट्री आणि जॉग्राफीवर क्वेश्चन असतात. GS2 जो आहे त्याच्यामध्ये पॉलिटी वगैरे इंटरनॅशनल अफेअर्स त्याच्या रिलेटेड क्वेश्चन असतात. सो आपले सायन्स रिलेटेड किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड, इकॉनॉमी रिलेटेड इथे क्वेश्चन असतात. आणि GS4 हा जो पेपर असतो हा एथिक्स आणि इंटेग्रिटीचा पेपर असतो, जिथे तुम्हाला हायपोथेटिकल सिच्युएशन्स प्रेझेंट केलेले असतात तुमच्या पुढे. तुमची इंटेग्रिटी कशी आहे त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी, तुम्ही वेदर यू आर एलिजिबल टू बिकम द ऑफिसर, वेदर यू आर म्हणजे होल्डिंग सच पोटेन्शियल सच क्वालिटीज टू बिकम द ऑफिसर, हा कन्सर्न तिथे चेक होतो. म्हणजे याच्यासाठी कुठलीही अशी स्पेशल प्रिपरेशन नाहीये. तुमच्या पुढे एक कंडिशन प्रेझेंट केली, समजा की तुम्ही परीक्षेला चाललेत आणि परीक्षेला जात आहे तर रस्त्यावर एक अपघात घडलेला आहे आणि अपघातातील काही लोक जखमी झालेले आहेत. तुम्ही काय करणार? तुमच्या परीक्षेला जाल की अपघातातील लोकांना तुम्ही दवाखान्यात घेऊन जाल? तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे अँब्युलन्सचा नंबर आहे, तुम्ही स्वतःच तुम्ही दवाखान्यात घेऊन जाल की अँब्युलन्सला बोलवाल? तुम्ही काही लोकांना मदतीला बोलवाल की नाही बोलवाल? म्हणजे अशा प्रकारच्या सिच्युएशन आपल्याला प्रेझेंट केलेल्या असतात. समजा तुम्ही म्हणजे काम करताय सरकारी अधिकारी म्हणून आणि तुमच्यावर कोणीतरी आरोप केला की याने माझ्याकडून लाच घेतली, ही हॅज डिमांडेड ब्राईब. मग तुम्ही काय करणार? तुमच्या पुढे तुमच्यावर जे अलिगेशन आहे ते तुम्ही कसं फेटाळून लावणार किंवा तुम्ही त्याला कसा रिस्पॉन्ड करणार? ह्या पद्धतीचे प्रश्न ह्या पेपरमध्ये विचारले जात असतात. तर हे कंपल्सरी पेपर जे आहे ते सगळ्यांना सारखेच राहतात. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर एक ऑप्शनल विषय तुम्ही घेऊ शकतात कुठला पण, आणि तो ऑप्शनल विषय तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात केलेलं आहे हे मॅटर नाही करत. तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल, तुम्ही जॉग्राफी घेऊ शकता, तुम्ही मेडिकल केलेलं असेल, तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता, सोशिओलॉजी घेऊ शकता, अँथ्रोपॉलॉजी घेऊ शकतात. म्हणजे अगदी तुम्ही MA हिस्ट्री केलेला असेल, BA हिस्ट्री केलेला असेल, तुम्ही मेडिकल सायन्स घेऊ शकतात किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ शकतात. इट डिपेंड्स ऑन युअर कॅलिबर, म्हणजे वेदर यू आर होल्डिंग द पोटेन्शियल ऑफ दॅट सब्जेक्ट ऑर नॉट. बस तेवढा असेल, तुम्हाला माहित असेल, तुम्ही लिहू शकतात. पण मात्र सब्जेक्ट तुम्ही असा निवडायचा असतो, निवडायला हवा असतो की तुम्हाला कम्फर्टेबल आहे तो तुम्ही करू शकतात अशा पद्धतीचा. आणि त्याचे 2 पेपर होतात मित्रांनो. पेपर 1 जो आहे, समजा हिस्ट्रीचा घेतला मी, तर वर्ल्ड एन्शंट इंडिया, मेडिवल इंडिया, आणि मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे असे 2 पेपर होतील. एन्शंट मेडिवल एक आणि मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री 2, म्हणजे असे 2 पेपर होतील. हा प्रत्येक पेपर 250 मार्क्सचा असेल. पेपर 2 जो आहे तो पण 250 मार्क्सचा असेल. मित्रांनो, इन ऑल म्हणजे हा पॉइंट म्हणजे हे सगळे जर केले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, तर मुख्य परीक्षा जी होते ही 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होते. हे जर सगळा हिशेब केला तुम्ही तर 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होते. 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होते. आणि तुम्हाला मुलाखतीला जेव्हा बोलवलं जातं तर मुलाखत मित्रांनो 275 मार्कची असते, 275. आणि जर का आपण एकत्र केलं तर 5, 7, 5, 12, 1, 2025 मार्कांची एकूण परीक्षा होते. म्हणजे मुलाखत अधिक लेखी परीक्षा ही 2025 मार्कांची होते. आणि या बेसिसवर मग तुमचं सिलेक्शन होतं. तुम्हाला मेरिट, तुमची कॅटेगरी कुठली आहे त्याच्यावर तुम्हाला म्हणजे सिलेक्शन होतं तुमचं. कॅटेगरी, त्याचबरोबर तुमची प्रिफरन्स कोणती आहे, तुम्ही प्रिफरन्स कशाला दिलेली आहे, या आधारावर कॅटेगरीला अवेलेबल असलेली वॅकन्सी, तुम्ही दिलेली प्रिफरन्स, या आधारावर तुम्हाला पोस्ट अलॉट होतात. मित्रांनो, दरवर्षी IAS, IPS, IRS या पदांसाठी सायझेबल नंबर असतो. फॉर एक्झाम्पल IAS साठी दरवर्षी 150 पर्यंत वॅकन्सी असते, IPS साठी 150 ते 180 पर्यंत वॅकन्सी असते, IRS साठी साधारणपणे 200 पर्यंत वॅकन्सी असते. साधारणपणे 1000 पर्यंत वॅकन्सी दरवर्षी UPSC फिलअप करत असते. त्यामुळे प्रत्येक आपला जो ऍस्पिरंट आहे त्या प्रत्येक ऍस्पिरंटने जर ऍस्पायर केलेला असेल, स्वप्न ठेवलं असेल की त्याला सरकारी अधिकारी व्हायचंय, तर मित्रांनो खूप इझी आहे. फक्त एकच आहे, तुम्ही निर्धार करणं गरजेचं आहे. निर्धार नाही केला तर मग काहीच होऊ शकत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. निर्धार करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या अवतीभोवती जेवढी पण उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही न्याहाळून बघा. प्रत्येक माणसाला जे सक्सेस मिळालेला आहे, मग तो आपला देशाचा पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो,
राज्यपाल असो, कोणी तुमच्या अवतीभोवती काम करणारा IAS असो, कोणतरी एखादा मोठा धंदेवाला असो, बिझनेसमॅन असो, एव्हरीवन हॅज टू स्ट्रगल. म्हणजे विदाउट हॅव्हिंग स्ट्रगल, विदाउट हॅव्हिंग एफर्ट्स, नो वन हॅज गेन द सक्सेस. कोणी पण व्यक्ती असो, कष्ट केल्याशिवाय कोणालाच काही मिळालेलं नाहीये. शेतकऱ्याला सुद्धा राबावं लागतं, त्याला तरच फळ मिळतं. मित्रांनो, कष्ट करण्याची तयारी तर ठेवावीच लागणार आहे. हा, पण एक नक्की आहे, कष्ट करणाऱ्यांना सगळ्यांनाच फळ मिळतं असं पण नाहीये. अर्थात कष्ट करणाऱ्याला फळ मिळतं, पण जे हवंय तसंच मिळेल याची काही गॅरंटी नाहीये. पण मात्र तुम्हाला नक्कीच म्हणजे सक्सेसफुल होता येऊ शकतं. असं नाहीये की तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं नसेल, पण कदाचित त्याही पेक्षा वेगळ्या तीव्रतेचं मिळू शकतं. कदाचित तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये कुठेतरी चांगलं मिळू शकतं. कष्ट करायला मात्र पर्याय नाहीये. कष्ट तर करावेच लागणार आहेत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या उदाहरणांकडून तुम्ही मोटिवेशन घ्या, प्रेरणा घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंप्रेरणा तुमच्याकडे असली पाहिजे. कारण दुसऱ्यांच्या चुलीवर किती दिवस स्वयंपाक करणार? स्वतःच्या चुलीवर तुम्ही स्वयंपाक केला पाहिजे. स्वतःचे निखारे, स्वतः तुम्ही निखारा बनलं पाहिजे. दुसऱ्यांचे निखारे आणून दुसऱ्यांकडून सतत मोटिवेशन घेऊन तुम्ही करू नाही शकणार. या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मी आज इतकंच सांगू शकतो की स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे. मित्रांनो, आज एलन मस्क जो की ट्विटरचा मालक आहे, जर समजा तुम्ही मार्क झुकरबर्ग घेतले, जे की फेसबुक आणि व्हॉट्सअप सारख्या संस्थांचा मालक आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट घ्या, सगळ्या महत्वाच्या कंपन्या घ्या, जगभरातल्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. मित्रांनो, जॉब श्रिंक होत आहेत, कमी होत आहेत. या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात करतायत, त्यांना त्यांच्या हातात नारळ देत आहेत. आज ही गोष्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगात येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक नोकऱ्या भविष्यात आणखी कपात करणार आहे. पण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरीचं फील्ड हे कायम राहणार आहे. कारण लोकांपर्यंत सेवा पुरवणं हे सरकारचं काम असतं. टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू ईच अँड एव्हरी पीपल, दिस इज द मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, वेदर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और वेदर इट इज द गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट. आणि त्याच्याचमुळे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी अधिकारी होणं, मला असं वाटतं की याहून चांगलं फील्ड असूच शकत नाही. आज या महाविद्यालयाच्या माध्यमातून म्हणजे खूप मोठा उपक्रम, खूप चांगला उपक्रम, खूप स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवला गेलेला हा उपक्रम मित्रांनो, भविष्यात अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा, कलाटणी देणारा ठरणार आहे. नक्कीच. म्हणजे एक मित्रांनो, संगमरवर असला तो झोपडीलाही वापरला जाऊ शकतो आणि त्याचा ताजमहालही बनू शकतो. इट डिपेंड्स ऑन द डिरेक्शन. डिरेक्शन नसेल तर तुमच्याकडे किती पण टॅलेंट असू द्या, व्यर्थ आहे. मित्रांनो, आग चांगल्या ठिकाणी लावली तरच आगीपासून काहीतरी चांगलं निर्माण होतं. आग चुकीच्या ठिकाणी लागली, दिशाहीन लागली, तर आगीतून सगळं भस्मसात होतं. तुमच्याकडे टॅलेंट किती पण असू द्या, ते टॅलेंट जर का योग्य ठिकाणी नाही वापरलं गेलं तर मग त्या टॅलेंटला काहीच अर्थ उरला नाही. ह्या टॅलेंटला एक चांगली दिशा, तुमच्या टॅलेंटला एक दिशा मिळावी. मित्रांनो, तुमच्यात टॅलेंट ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्यात कष्ट करण्याची अमाप म्हणजे क्षमता आहे. मी पाहिलंय, कारण मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे. मी मालेगावच्या म्हणजे महाविद्यालयात महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचा मी अलुमनी राहिलेलो आहे. त्या ठिकाणी आम्ही शिकलेलो आहोत. आम्ही बसमधून प्रवास केलेला आहे. आम्ही आमच्याबरोबर माझे असणारे सहविद्यार्थी मी पाहिलेले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन मी पाहिले. शहरात आज मी नाशिक शहरात जेव्हा आलो तेव्हा मला वाटतं की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपुढे कुठेच कमी नाहीये. आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेचं कार्य जे आहे ते नुसतं शहरात मर्यादित नाहीये, अगदी गाव खेड्यामध्ये मर्यादित आहे. जिथे बस पोहोचत नाही, जिथे सायकल पोहोचत नाही, त्या ठिकाणापर्यंत आपल्या संस्थेने ज्ञानाची गंगा पोहोचवलेली आहे. या विद्यार्थ्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, बघा, ह्या उपक्रम जो आहे नक्कीच अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा, दिशा देणारा ठरणार आहे. आणि त्या उपक्रमाचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून लाभ घेतला पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे, अधिकारी झालं पाहिजे, तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनलं पाहिजे. ह्या एका नोटवर मला वाटतं की हा कार्यक्रम जो आहे, मी माझ्यासाठी आज जो वेळ होता तो वेळ मी त्या ठिकाणी मी थांबलं पाहिजे. पण जाता जाता मला ह्या महाविद्यालयाचे खूप आभार मानावेसे वाटतात. कारण विद्यार्थी मित्रांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील विद्यार्थी मित्रांसाठी काहीतरी करण्याची संधी जी आहे, बोलण्याची किंवा त्यांना एक मार्ग दाखवण्याची संधी मला मिळते. अर्थात महाविद्यालयाचं कार्य खूप मोठं आहे, संस्थेचं कार्य फार व्यापक आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची ती पुण्याई आहे. त्यांनी उभारून दिलेला तो प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे मी ते बोलू शकत आहे. मित्रांनो, या सगळ्या उपक्रमामध्ये मी आज तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं,
मी अपेक्षा करतो की या अपेक्षांचा म्हणजे ती अपेक्षा यासाठी करतो की कोणीतरी अधिकारी होईल, कोणाच तरी चांगलं जीवनाला चांगली दिशा मिळेल, जीवन त्याचं सुजलाम सुफलाम होईल. तीच आमच्यासाठी खूप मोठी पावती राहील. महाविद्यालयासाठी ती खूप मोठी मला असं वाटतं की संपत्ती राहील. आमच्या युनिव्हर्सल फाउंडेशनसाठी ती संपत्ती राहील. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी त्याचा लाभ घ्यावा, सकारात्मक त्यांनी त्याचं बोध घ्यावा आणि एक ध्येय ठेवून IAS IPS होण्याचं स्वप्न ठेवावं. मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो, पण थांबण्यापूर्वी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य गुरुवर्य आदरणीय जगदाळे सर, त्याचबरोबर उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर कापडनीस सर, आदरणीय डॉक्टर रखिबे सर आणि करिअर कट्ट्याचे जे काही समन्वयक आहेत आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर, स्पर्धा परीक्षा समिती, ऑर्गनायझिंग कमिटी आणि ऍडवायझरी कमिटी या सर्वांचा मी मनोमन आभारी आहे, ज्यांनी मला इथे ती संधी उपलब्ध करून दिली आणि मी माझे 2 शब्द इथे विद्यार्थी मित्रांसाठी खर्च करू शकलो, त्याबद्दल मी या सर्वांचा ऋणी आहे. मी थांबतो. युनिव्हर्सल फाउंडेशनला ही संधी मिळते त्याबद्दल युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. Thank you very much, sir, for such a fruitful lecture. Definitely, students will get benefit out of it. Now, I would like to move towards the vote of thanks and hand over this session, the vote of thanks session, to Dr. Sunil Donner, sir. धन्यवाद सर. सर त्याआधी एक प्रश्न विचारलेला होता विद्यार्थ्यांनी. हा सर. सर तर MPSC इंटरव्ह्यू साठी इंग्लिश येणे गरजेचे आहे का? सर मला ऐकू नाही आलं व्यवस्थित. सर त्यांनी विचारलेलं आहे की MPSC UPSC साठी इंग्लिश गरजेचं आहे का? मी आपल्या लेक्चर मध्ये सर क्लिअर करून दिलं की इंग्रजी आणि मराठी इतकं गरजेचं नाहीये की खूप तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असलं पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. 10वी आणि 12वीला जेवढी इंग्रजीची पातळी आहे ना सर, तेवढंच इंग्रजी आवश्यक असतं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आणि ते क्वालिफाईंग असतं. असं काही आवश्यक नाही की इंग्रजीमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे, इंग्रजीमध्ये खूप लिहिता आलं पाहिजे, असं काही आवश्यक नाही. हा थोडाफार निबंध लिहिता आला पाहिजे, थोडंफार ग्रामर जमलं पाहिजे, फक्त एवढीच अपेक्षा असते. विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की MPSCच्या इंटरव्ह्यू साठी इंग्लिश येणं गरजेचं आहे का? नाही, इंग्लिश करावं लागतं सर. इंग्लिश डायरेक्ट 100% टाळता येणार नाही, पण मात्र इंग्रजीची भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही 15 दिवस महिनाभर तयारी केली तरी पण होऊ शकतं, असं आहे. इंग्रजी टाळताच येणार नाही तुम्हाला. दोन्हा सर, जर काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर कृपया त्यांनी क्वेश्चन आन्सर बॉक्स मध्ये ते क्वेश्चन टाकावे. हो, जर क्वेश्चन असतील तर जरूर टाकावेत, मी आन्सर करतो त्यांचं सगळ्यांचं. ज्या विद्यार्थ्यांना स्वतः सरांशी काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर त्यांनी हँड रेज करावा, त्यांना आपण बोलण्याची संधी देऊ. विद्यार्थी मित्रांना प्रश्न असतील तर त्यांनी आवर्जून विचारावे. प्रश्न कोणत्याही पातळीचा असू द्या, म्हणजे लाजायचं काही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तुमचा कोणताही असू द्या, कारण प्रत्येक प्रश्न हा गंभीर असतो, महत्वाचा असतो. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, तुमचं समाधान होईल अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून विचारा, संकोच बाळगू नका. एक हँड रेज झालेला आहे. हा सर. सर क्वेश्चन आहे, कॅन अंडर ग्रॅज्युएट? हा प्रश्न मी वाचला सर. कॅन अंडर ग्रॅज्युएट गिव्ह MPSC UPSC? अंडर ग्रॅज्युएट नाही, पण जो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे ना सर, तो ती परीक्षा देऊ शकतो, कारण त्याला मिनिमम आवश्यकता आहे ग्रॅज्युएशन. तुम्ही किमान ग्रॅज्युएशन तुमचं असलं पाहिजे. मग ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असलात तर परीक्षा देऊ शकतात, पण मात्र ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना परिस्थिती अशी असते की मुख्य परीक्षा तुमची ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होते. तर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल अशा पातळीपर्यंत. समजा की या वर्षी मी TYची एक परीक्षा लिहिणार आहे मे महिन्यामध्ये, पण मात्र आता मार्च महिन्यामध्ये समजा UPSCची जाहिरात आलेली आहे, पण माझं अजून ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालेलं, कारण ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायला 4-6 महिने बाकी आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये मी फॉर्म भरू शकतो. जर फॉर्म भरला,
मला माहिती आहे की मी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट होणारच आहे, मुख्य परीक्षेला मला जाताना माझ्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणारच आहे, तर मग असे विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. पण मात्र ज्यांची डिग्री पूर्ण झालेली नाहीये ते इलिजिबल नाहीयेत, हे लक्षात घ्या. हा, एनडीए ची परीक्षा असेल ना, 12वीच्या बेसिसवर काहींना देता येते. एनडीए ची परीक्षा जी 19वीच्या आत जो असेल तर तो देऊ शकतो एनडीएच्या परीक्षेमध्ये. पण युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला मात्र ग्रॅज्युएशन मस्ट आहे, ग्रॅज्युएशन लागेलच. मग भले ते तुम्हाला 40% मार्क मिळालेले असतील तरी चालेल. प्रगती गावित, तिला काहीतरी बोलायचंय. प्रगती. हा प्रगती, अनम्यूट कर अगोदर तू प्रगती. तोपर्यंत हा प्रश्न घेऊ सर आपण. हा, तोपर्यंत मी वर्षा मारुती माळी यांचा प्रश्न आहे सर. माझं ग्रॅज्युएशन वाईन प्रोडक्शन मध्ये, वाईन टेक्नॉलॉजी मध्ये झालंय, मला एमपीएससी देता येईल का? वर्षा, तुझं ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिन मध्ये झालेलं असू दे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला एमपीएससी ची परीक्षा देता येते. तुमचं ग्रॅज्युएशन मेडिकल मध्ये होऊ द्या, इंजिनिअरिंग मध्ये होऊ द्या, आर्किटेक्चर मध्ये होऊ द्या, ऍग्री मध्ये होऊ द्या, ग्रॅज्युएशन फक्त मिनिमम रिक्वायरमेंट आहे ग्रॅज्युएशन. ते ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, मग ते ओपन युनिव्हर्सिटी मधून जरी झालेलं असेल तरी तुम्ही ती परीक्षा देऊ शकतात. ओपन युनिव्हर्सिटी मधून जरी झालं असेल, मग ते इग्नू असेल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी असेल, नो प्रॉब्लेम. तुमचं शिक्षण फक्त सरकार मान्य प्राप्त विद्यापीठातून पदवी झालेली असली पाहिजे, एवढी रिक्वायरमेंट आहे. वर्षा, आलं लक्षात? हा प्रगती, तुझा क्वेश्चन विचार. प्रगती क्वेश्चन विचारते का? तिने अनम्यूट केलेलं आहे सर. हा, अच्छा. प्रगती गावित, बोला तुम्ही. हा, एक अनॉनिमसने प्रश्न असा विचारलाय सर की इज डोमिसाइल सर्टिफिकेट रिक्वायर्ड? डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला फक्त स्टेटच्या सर्व्हिससाठी रिक्वायर असतं. उदाहरणार्थ एमपीएससी ची परीक्षा मी देणार असेल तर एमपीएससी ची परीक्षा द्यायला मला डोमिसाइल सर्टिफिकेट गरजेचं तर आहे, जर मी समजा बाहेरच्या राज्याचा रहिवासी असेल तर. कारण बाहेरच्या राज्याचा प्रश्न विद्यार्थी जो आहे तो एमपीएससी ची परीक्षा नाही देऊ शकत, फक्त महाराष्ट्राचाच जो रहिवासी आहे तो एमपीएससी ची परीक्षा देऊ शकतो. तेवढ्यासाठी डोमिसाइलची गरज असते. युपीएससी साठी डोमिसाइलची कोणतीच गरज नाही, कारण युपीएससी ची परीक्षा देणारा तामिळनाडूचा असो, मध्य प्रदेशचा असो, बिहारचा असो, ओडिशाचा असो, ते सगळे भारतीय आहेत म्हणून युपीएससी ची परीक्षा देऊ शकतात. आणखी कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकतात. कोणाला आणखी प्रश्न असेल तर विना संकोच तो विचारायला हवा. ठीक आहे सर, अजून आपण 7 दिवसामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर ते वेळोवेळी पुन्हा नंतर ते विचार. नक्कीच सर, काय हरकत नाही, कारण आपलं दररोजच हे सेमिनार होणार आहे आणि विद्यार्थ्यांना अगदी इत्थंभूत आपण त्या कार्यक्रमाबद्दल, स्पर्धा परीक्षांबद्दल सांगणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच स्पर्धा परीक्षांच्या या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना जे आहे त्याचा लाभ होणारच आहे, काही प्रश्न नाही. आता एक प्रश्न आलेला आहे की मॅक्झिमम एज फॉर एसटी कॅन्डिडेट, मी सांगितलंय मॅक्झिमम एज फॉर एसटी कॅन्डिडेट 37 इयर्स आहे युपीएससीच्या परीक्षेसाठी. आणि एमपीएससीच्या परीक्षेसाठी एज सांगायचं राहिलं सर, युपीएससी साठी जे मॅक्सिमम एज जे आहे ना, युपीएससी आणि एमपीएससी साठी काय आहे ते मी सांगून देतो. युपीएससी आणि एमपीएससी साठी जर विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा असेल, जनरल कॅटेगरीचा, तर युपीएससी साठी त्याचं एज मॅक्सिमम 32 आहे आणि एमपीएससी साठी त्याचं मॅक्सिमम एज जे आहे 38 इयर्स आहे. आणि जर कॅन्डिडेट हा ओबीसी कॅटेगरीचा असेल, ओबीसी, तर इकडे युपीएससी साठी त्याचं मॅक्सिमम एज त्याला इलिजिबल आहे 35 आणि एमपीएससी ला मॅक्सिमम एज जे आहे ते आहे 43. आणि जर का तो एससी किंवा एसटी ह्या कॅटेगरीशी संबंधित असेल तर इकडे जे युपीएससी साठीचे एज आहे 37 इयर्स आहे आणि इकडे 43 इयर्स आहे. तर हे एज जे आहे ते हे लक्षात घ्या की 32, 35, 37 युपीएससी साठी आणि इकडे एमपीएससी साठी 38,
43 हे लक्षात घ्या मित्रांनो. हे जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर एवढं जे एज जे आहे ते मॅक्सिमम एज आहे. अर्थात सगळ्यांसाठी मिनिमम एज 21 इयर्स आहे, हे पण लक्षात घेण्याची गरज आहे. मिनिमम एज 21 इयर्स आहे, हे पण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि हो, जर का तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये असणार तर प्रत्येक कॅटेगरीला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे समजा युपीएससी साठी जर तुम्ही दिव्यांग असणार आणि तुम्ही परीक्षा देत असणार, पण दिव्यांग असण्यासाठी मिनिमम तुमची दिव्यांग असणं 40% रिक्वायर आहे. तुम्हाला 40% दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट किमान गरजेचं असतं, 40%. आणि ते जिल्हा शल्य चिकित्सांनी दिलेलं आवश्यक असतं. जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे त्यांनी तुम्हाला देणं आवश्यक असतं. ते सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही जनरल कॅन्डिडेट जर असणार तर तुम्ही 10 इयर्स तुम्हाला आणखी रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे 42 पर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात. ओबीसी मध्ये असणार तर 10 पर्यंत तुम्हाला ते एज रिलॅक्सेशन मिळतं. आणि जर स्केड्यूल कास्ट किंवा स्केड्यूल ट्राईब मध्ये असणार तर तिथे पण तुम्हाला 10 इयर्स तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे 10 वर्ष तुम्हाला आणखी वाढीव मिळतात. एमपीएससी साठी पण 10 वर्ष आहेत, म्हणजे 10 इयर्स प्लस 10 इयर्स. एमपीएससी साठी सुद्धा तुम्हाला 10 वर्षांचं रिलॅक्सेशन मिळतं, हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमच्या मनातला प्रश्न दूर झाला असेल. ज्या पण विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल त्याला उत्तर मिळालं असेल असं मी समजतो. ठीक आहे. ओके सर. डोनर सर. हा बोला सर, बोला. डोनर सर कंटिन्यू करा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर श्री वेंकटराव हेरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक, आयपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री राम खैरनार सर, संचालक युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांचे मी महाविद्यालयातर्फे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर पी एन जगदाळे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कापडजी सर, आयपीएससी समन्वयक व उपप्राचार्य डॉक्टर रथिते सर, तसेच समन्वयक करिअर कट्टा नाशिक जिल्हा डॉक्टर राकेश पाटील सर, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. अध्यक्षांच्या परवानगीने आजचं सेशन संपण्याचे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, उद्या याच वेळेला म्हणजे 1:30 वाजता प्रोफेसर गिरीश कराड सर यांचं एमपीएससी फाउंडेशन, एमपीएससी एक्झामिनेशन फाउंडेशन वरती व्याख्यान आहे. 1:30 ते 2:30 या दरम्यान उद्या याच वेळेला याच प्लॅटफॉर्म वरती आणि याच लिंक आणि सगळ्या झूम मीटिंगचे जे काही क्रेडेन्शियल आहेत त्याच यांनी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू खैरनार सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.